कोकणातील एका लहान गावात रात्रीच्या वेळी कुणीही बाहेर पडत नव्हतं. कारण गावात एक जुना तांत्रिक राहत होता, ज्याच्याबद्दल लोक म्हणायचे की तो मातीचा पुतळा बनवून मारण प्रयोग करतो. एका रात्री गावातील गणेश नावाचा तरुण गायब झाला. त्याचा भाऊ त्याला शोधत जंगलात गेला. तिथे एका मोडक्या झोपडीत दिव्याची मंद ज्योत दिसत होती. तो हळूच आत डोकावला. आत तांत्रिक जमिनीवर बसून काही मंत्र पुटपुटत होता. त्याच्या समोर मातीचा एक पुतळा ठेवलेला होता आणि त्या पुतळ्याचा चेहरा अगदी गणेशसारखाच दिसत होता. तांत्रिकाने त्या पुतळ्यात सुई टोचली आणि अचानक बाहेरून भीषण किंकाळी ऐकू आली. घाबरून तो भाऊ धावत बाहेर गेला. जंगलाच्या पायवाटेवर गणेश जमिनीवर पडलेला होता, श्वास थांबलेला. दुसऱ्या दिवशी सकाळी लोक त्या झोपडीमध्ये गेले, पण तिथे तांत्रिक नव्हता. फक्त जमिनीवर तोच मातीचा पुतळा पडलेला होता. आणि आता त्या पुतळ्याचा चेहरा हळूहळू त्याच्या भावासारखा बदलत होता.